तर आज 6 बघणार आहोत. 6 निसर्गाशी एकरूपता, शिवतत्वाची जाणीव. म्हणजे शिवतत्व म्हणजे दत्तगुरू ही आहेत, तर त्यांची आपण जाणीव कशी करून घ्यायची हे पाहणार आहोत. श्रावणात निसर्ग अत्यंत सुंदर असतो. झाडे, फुले, नद्या, डोंगर या सर्वांमध्ये आपल्याला एक शिवतत्व रुद्ररूप दिसू लागतं. या निसर्गाशी एकरूप होऊन चालणे, निसर्गाचे सौंदर्य अनुभवणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे आपलं कर्तव्य आहे. देखील शिवस्वरूप दत्तगुरू प्रसन्न करण्यासारखेच आहे. तर आपल्या परिसरात झाडे लावणे, त्यांना पाणी घालणे, त्यांचे संगोपन करणे, पक्ष्यांसाठी दाना पाण्याची सोय करणे, त्यांना अन्न पाणी ठेवणे हे सुद्धा दत्तगुरूंना आवडतं. आणि मुक्या प्राणीमात्रांवर जीव लावणे हा सुद्धा अगदी शिवस्वरूप दत्तगुरूंना अतिशय प्रिय असा भाग आहे. त्यामुळे अशी सेवा करून शिवस्वरूप दत्तगुरूंना प्रसन्न करून घेण्यास खूप सोपा आणि खूप साधा यांसारख्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. निसर्गाचा आदर म्हणजे शिवशक्तीचा आदर करणे होय. आता आपण पाहणार आहोत महत्त्वपूर्ण दृष्टिकोन आणि तर्कशुद्धता आणि अंतर्दृष्टी, मनातील दृष्टी पाहणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी अंतर्मन आधी शुद्ध करावं लागतं. म्हणजे ह्याला फक्त नामजप हाच प्रकार अंतर्मन शुद्ध करू शकतो. त्यासाठी नामजप करायला अजिबातही विसरायचं नाही. दत्तगुरूंचा नामजप म्हणजे आपल्या माऊलींचा नामजप म्हणजे अतिशय प्रिय असा गुरुमाऊलींना आहे, तर तोही त्याबरोबर करायचाच आहे. शिवस्वरूप दत्तगुरूंना प्रसन्न करणे म्हणजे केवळ कर्मकांडच करणे नव्हे, तर आपल्या अंतर्मनाला शुद्ध करणे आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून घेणे. श्रद्धा आणि विश्वास कोणत्याही पूजेचे किंवा आराधनेचे मूळ श्रद्धा असते. दत्तगुरूंवर आणि शिवतत्वावर पूर्ण विश्वास ठेवल्यास आपल्याला निश्चितच सकारात्मक परिणाम दिसतील. नकारात्मक विचार आणि संशय आपल्याला आध्यात्मिक प्रगतीपासून दूर ठेवतो. नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि दत्तगुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. खूप महत्त्वाचं आहे. दत्तगुरूंच्या कृपेवरच विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्याबरोबर आपलं सातत्य आणि समर्पण खूप महत्त्वाचं आहे. तसंच सातत्य आणि समर्पण एखादं अनुष्ठान केवळ काही दिवसांसाठी करून थांबवणे योग्य नाही. म्हणजे एखादं जर अनुष्ठान केलं तर ते तेवढ्यापुरतंच मर्यादित ठेवायचं नाही, तर त्यामध्ये सातत्य ठेवणे आणि ते पूर्ण समर्पणाने करणे हे महत्त्वाचे आहे. अहंकाराचा त्याग. आध्यात्मिक मार्गावर अहंकाराचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपण स्वतःला विनम्र बनवतो तेव्हाच ईश्वराची कृपा आपल्यावर होते. प्रतिक्रिया आणि स्वीकार. जीवनातील चांगल्या वाईट घटनांना दत्तगुरूंची कृपा मानून स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक घटनेत शिकण्याचा प्रयत्न करणे आणि पुढे जाणे हे आपल्याला अधिक मजबूत करता आलं पाहिजे. तेव्हाच आपल्यावर दत्तकृपा होणार आहे. निष्कर्ष. श्रावण महिना हा शिव किंवा दत्ततत्वाचा उपासनेसाठी एक सुवर्ण संधीचा महिना आहे. शिवस्वरूप दत्तगुरूंना प्रसन्न करणे म्हणजे केवळ धार्मिक विधी करणे नव्हे, तर आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे, आत्मिक शुद्धीकरण करणे, आत्मिक शांती मिळवणे आणि मोक्षाच्या दिशेने वाटचाल सुरू होणे हे एक आंतरिक समाधान आहे. श्रद्धा अधिक वाढवते. श्रद्धा, समर्पण, ज्ञान आणि सेवा यांच्या माध्यमातून आपण दत्तगुरूंना प्रसन्न करू शकतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुखकर करू शकतो. या श्रावण महिन्यात शिवस्वरूप दत्तगुरूंच्या कृपेने आपले जीवन अधिक उज्ज्वल, सुखी, समाधानी आणि आनंदी ठेवू शकतो. त्याचबरोबर श्रीपाद अष्टक म्हणू शकतो. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद अष्टक तुम्हाला तर माहीतच आहे.
तर ते श्रीपादाष्टक तुम्ही म्हणून दत्तगुरूंना प्रसन्न करू शकता. आणि होतातच, असं नाही की दत्तगुरू प्रसन्न होत नाहीत, तर आपण ते श्रीपादाष्टक म्हणून दत्तगुरूंना प्रसन्न करू शकतो. वेदांत वेदोवर योगी रूप जगत प्रकाश सूर लोक पूज्य इष्टार्थ सिद्धी करुणा करेश श्रीपाद राज शरण प्रपद्ये योगीश्वर रूप परमात्मेश्वर सदानुराग सहस कार्य रूप स्वर प्रसाद विभुदैक सेव्य श्रीपाद राज शरण प्रपद्ये काषाय वस्त्र करदंडधारिण कमंडलुपद्य करेन शंखं चक्र गदाभूषित भूषणाढ्यं श्रीपाद राज शरण प्रपद्ये भूलोकसार भुवन एकनाथ नाथादिनाथ भरलोकनाथ कृष्णावतार करुणा कटाक्ष श्रीपाद राज शरण प्रपद्ये लोकाभिराम गुणभूषणाढ्यं तेजो मुनी श्रेष्ठ मुनी निर्वेन्न समस्त दुःखानि भयानि शान्तः श्रीपाद राज शरण प्रपद्ये मंत्रभक्ती राजयुती राजपुण्य त्रैलोक्यनाथ जनसेव्यनाथ आनंदचित्त अखिलात्मे तेज श्रीपाद राज शरण प्रपद्ये मंत्रनुगम्य महानिर्वितेज महत्प्रकाश महशांती मूर्तिं त्रैलोक्यचित अखिलात्मतेजस श्रीपाद राज शरण प्रपद्ये इति श्रीपाद श्री अष्टकं संपूर्णः. तर अशा प्रकारे दत्तगुरूंना तुम्ही अशी सेवा करून दत्तगुरूंना प्रसन्न करून घेऊ शकता. श्रावण महिन्यात अतिशय छान आहे. अशी सेवा करा आणि अशा प्रकारे सेवा करून स्वामींना दत्तगुरू शिवस्वरूप दत्तगुरू शिवस्वरूप स्वामी ह्यांना तुम्ही प्रसन्न करून घेऊ शकता. या काळात केलेली आराधना, कोणतीही उपासना किंवा सत्कर्म अधिक फलदायी ठरते. या काळात उच्चारलेले मंत्र लगेच प्रभावशाली होतात, सिद्ध होतात. त्यामुळे या काळात दत्तगुरूंचे शिवांचे जेवढे मंत्र आहेत तेवढे तुम्ही कोणतेही तुमच्या कार्यासाठी वापरू शकता आणि सिद्ध करून घेऊ शकता. म्हणून दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी आपण या महिन्यात काय केले पाहिजे ते पाहणार आहोत. पण त्याआधी माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि श्रावण महिन्यात म्हणजे माझा श्री स्वामी समर्थ चॅनलच्या वतीने मी तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्यासाठी आरोग्यासाठी मी माझ्या स्वामींकडे प्रार्थना करेन आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करेन. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तसेच हा श्रावण महिना हा निसर्गाच्या नवसृजनाचा काळ आहे. या काळात वातावरण शुद्ध आणि ऊर्जावान असते. पावसाच्या धारा, हिरवीगार सृष्टी, थंडगार हवा, मनाला म्हणजे मोहक देणारी हवा, शुद्ध हवा अशी ह्या महिन्यात असते. त्यामुळे या नैसर्गिक वातावरणाचा उपयोग आध्यात्मिक उन्नतीसाठी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवशंकरांना अभिषेक, बिल्वपत्र अर्पण करणे या गोष्टी श्रावणात विशेष मानल्या जातात. त्यामुळे शिवस्वरूप दत्तगुरूंची उपासना करतानाही या शिवतत्वाची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे. या काळात दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी केवळ बाह्य उपचार पुरेसे नसतात, तर आंतरिक शुद्धता आणि समर्पण आपलं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे एकदम प्रांजळ मन आणि शुद्ध मन खूप महत्त्वाचं असतं. तर श्रावणात दत्ततत्वाचे ध्यान करणे आपल्याला एका वेगळ्याच आध्यात्मिक स्तरावर घेऊन जाते. श्रावणात शिवस्वरूप दत्तगुरूंना प्रसन्न करण्याचे प्रभावी मार्ग खूप आहेत. तर ते आता पुढील प्रमाणे पाहणार. श्रावण महिन्यात दत्तगुरूंना प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग आहेत, जे केवळ कर्मकांडापुरते मर्यादित नसून
आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी किंवा घडवणारे असे खूप मार्ग आहेत, तर ते आपण पाहणार आहोत. त्यातला एक म्हणजे दत्तगुरूंची स्तोत्रे आणि मंत्राचा जप, शब्दांची स्तुती. श्रावणात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी ठरते. हा मंत्र मनाला शांती देतो आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकतो आणि नकारात्मक विचार, सर्व काही नकारात्मक निगेटिव्हिटी एनर्जी सगळी बाहेर पडते. त्याशिवाय गुरुचरित्र ग्रंथ आहे, या ग्रंथाचं पारायण करणे किंवा त्यातील निवडक अध्यायांचं म्हणजे जसं की 14वा आहे, 18वा आहे, म्हणजे गुरुप्राप्तीसाठीचा अध्याय आहे, हे देखील यांचं वाचन करणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. गुरुचरित्रामध्ये दत्तगुरूंच्या लीला, त्यांची महती आणि भक्तांवर त्यांनी केलेल्या कृपेचे वर्णन खूप छान पद्धतीनं दिलेलं आहे. म्हणून श्रावण महिन्यात गुरुचरित्र वाचन खूप महत्त्वाचं ठरतं. गुरुचरित्राचं वाचन जर केलं तर श्रद्धा वाढते आणि दत्तगुरूंच्या तत्वांचे अधिक सखोल आकलन होते. श्रावण महिन्यात शिवतांडव स्तोत्र, रुद्र स्तोत्र यांसारख्या शिवस्तोत्रांचे पठण करणे, त्याचबरोबर दत्तस्तोत्र, 52 स्तुती स्तोत्र हे पठण करणे महत्त्वाचे आहे. अभावी किंवा अन्य कारणाने यातील काहीच जमले नाही तुम्हाला, तर तुम्ही नुसते नामस्मरण करत राहा. उठता बसता दत्त नामात तल्लीन राहा, म्हणजे दत्त गुरु आपल्यावरती प्रसन्न होतील. तसेच आता दुसरं पाहूया, अभिषेक आणि पूजा. समर्पण भावनेची अभिव्यक्ती पाहिजे, खूप समर्पण पाहिजे आपलं, म्हणजे देवाला समर्पण झाल्याने काही वाईट होत नाही, पण तो भाव खूप महत्त्वाचा असतो. तर त्यात विस्तार. श्रावण महिन्यात शिवलिंगावर आणि दत्तगुरूंच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवर अभिषेक करणे हे एक महत्त्वाचे धार्मिक कार्य आहे. तसेच जल, दूध, दही, तूप, साखर आणि विविध प्रकारची फळे, रस आणि किंवा नुसतं जल जरी वाहिलं, म्हणजे शुद्ध मन ठेवून जर हे अर्पण केलं दत्तगुरूंना आणि शिवलिंगावरती, तर ह्याचे सुद्धा खूप फायदे आहेत. सकारात्मक होते आणि ईश्वराप्राप्ती आपली इच्छा दृढ होते. शिवस्वरूप दत्तगुरूंना अभिषेक करताना ओम नमः शिवाय किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप केल्याने आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. हा एक अभिषेक केवळ एक विधी नाहीये, तर आपल्या पापांचे प्रक्षालन होते आणि आत्मशुद्धीचा आपण मोक्ष प्राप्तीकडे एक हा मार्ग जातो. त्यानंतर पिंडीवर किंवा दत्तमूर्तीवर बेलपत्रे वाहणे, ही बेलपत्रे वाहताना शिवगायत्री मंत्राचा जप करावा किंवा दत्त गायत्री मंत्राचा जप करावा. पूजा कशी करावी याची सविस्तर माहिती आपण शिवलीला अमृत आहे त्याच्यामध्ये पण आपली माहिती भरपूर आहे, किंवा आपण श्रावण सोमवारचे ते पुस्तक आहे 16 सोमवार व्रताचे, त्याच्यामध्ये खूप माहिती आहे. तर अशा प्रकारे मी तरी श्रावणी सोमवारचे म्हणजे सोमवारची पूजा कशी करायची ह्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे, तोही तुम्हाला पाहण्यासाठी लिंक देते. तर आता तिसरा प्रकार म्हणजे काय आहे, म्हणजे तिसरी सेवा कशी करावी, तर ध्यान आणि आत्मचिंतन, आंतरिक शांतीचा शोध. श्रावण महिना हा आत्मचिंतनासाठी आणि ध्यानासाठी अत्यंत अनुकूल असतो. रोज काही वेळ शांतपणे 10 मिनिटं बसून शिवस्वरूप दत्तगुरूंचे ध्यान करणे, त्यांच्या दिव्य रूपाचे चिंतन करणे हे आपल्याला आंतरिक मनाला शांती देते. हे ध्यान आपल्याला जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती देते आणि नकारात्मकता दूर करते. हे ध्यान आपल्याला जीवनाच्या उद्दिष्टांबद्दल स्पष्टता देते. चौथं असं आहे की सत्संग आणि ज्ञानाची वाढ कशी करायची. या महिन्यातून म्हणजे दत्तगुरूंची सेवा करून
किंवा कसं ज्ञान आपलं वाढवायचं हे पाहायचं. तर श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बनवायला खूप टाईम लागतो. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला थोडाही टाईम लागत नाही. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आवडले असले तर जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशी कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.